नमस्कार मित्रांनो, आपण दिवसरात्र मेहनत करतो, ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करतो, तरीही महिन्याच्या शेवटी खिसा रिकामाच का असतो? मध्यमवर्गीय माणूस श्रीमंत होण्याऐवजी उलट गरिबीच्या चक्रात का अडकत चालला आहे? आज आपण अशा 5 मुख्य कारणांवर चर्चा करणार आहोत, ज्या आपल्या प्रगतीच्या आड येतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा तुमच्या जगण्याची पद्धत बदलू शकतो. अजय आणि राहुल दोघे मित्र, दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून वेगवेगळ्या कंपनीत लागले. दोघांना भरपूर पगार मिळत होता. अजय आपल्या पगारातील 25% रक्कम पगार आल्याबरोबर सेव्हिंग, म्युच्युअल फंड, FD, RD यामध्ये गुंतवत होता. म्हणजे तो आधी सेव्हिंग करायचा व मग खर्च करायचा. मात्र राहुल आधी लक्झरी लाईफस्टाईलच्या अधीन राहून आधी खर्च करायचा व नंतर राहिली रक्कम तर बचत करायचा. 25 वर्षानंतर मात्र दोघे एकत्र भेटतात. गप्पा चालू असते. त्यावेळेस मात्र अजय आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न झालेला असतो, कारण त्याने केलेली बचत आज लाखो रुपयामध्ये कन्वर्ट झालेली असते. तर राहुल मात्र कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असतो. आता मात्र राहुल पस्तावतो, कदाचित मी अजयसारखा विचार केला असता तर मी आज श्रीमंत असतो, पण वेळ निघून गेलेली आहे. मित्रांनो, या उदाहरणावरून आपण एक गोष्ट लक्षात घेऊया. आजकाल आपण स्वतःसाठी कमी आणि जगाला दाखवण्यासाठी जास्त खर्च करतो आणि त्याप्रमाणे जगतो. शेजाऱ्याने नवीन गाडी घेतली की आपल्यालाही हवी असते. आयफोन घेण्यासाठी आपण कर्ज, EMI काढतो. ही स्टेटस सिम्बॉलची चढाओढ आपल्याला संपत्ती साठवण्यापासून रोखते. लक्षात ठेवा, ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाही ती विकत घेणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे होय. दुसरी गोष्ट, आर्थिक साक्षरतेचा अभाव. आपल्या शिक्षण पद्धतीत आपल्याला गणित शिकवले जाते, पण पैसे कसे वाचवायचे आणि गुंतवायचे हे शिकवले जात नाही. मध्यमवर्गीय माणूस पैसे फक्त बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा FDमध्ये ठेवतो, पण महागाईचा दर पाहता तुमचे पैसे तिथे वाढत नाहीत, तर उलट त्याचे मूल्य कमी होत जाते. श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाही, तर त्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो. मुद्दा 3, कर्जाचे जाळे. क्रेडिट कार्ड आणि नो कास्ट EMI हे मध्यमवर्गासाठी सर्वात मोठे सापळे आहेत. आपण भविष्यात मिळणाऱ्या पगारावर आजच खर्च करून बसतो. जेव्हा आपल्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा फक्त व्याजच जातो, तेव्हा आपण कधीही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकत नाही. कर्ज घेणे ही आपली सवय बनली आहे, जी आपल्याला गरिबीकडे ढकलते. मुद्दा 4, उत्पन्नाचे फक्त एकच साधन. बहुतेक मध्यमवर्गीय लोक फक्त एका नोकरीवर अवलंबून असतात. जर उद्या ती नोकरी गेली तर पूर्ण कुटुंब रस्त्यावर येऊ शकते. याउलट श्रीमंत होण्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग, मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम असणे गरजेचे आहे. जोपर्यंत तुम्ही झोपेत असतानाही तुम्हाला पैसे मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला मरेपर्यंत काम करावे लागेल. रिस्क घेण्याची भीती, फिअर ऑफ टेकिंग रिस्क. मध्यमवर्गीयाची मानसिकता. सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. धंदा कशाला करतोय, नोकरी कर, सुखी राहशील, हा विचार आपल्याला मोठे होण्यापासून रोखतो. शेअर मार्केट असो किंवा नवीन स्टार्टअप, रिस्क घेतल्याशिवाय मोठा नफा मिळत नाही. आपण फक्त पैसे वाचवण्याचा विचार करतो, पण ते वाढवण्याचं धाडस करत नाही. शेवटी मला असं वाटते मित्रांनो, परिस्थिती बदलण्यासाठी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. 1, बजेट बनवा. 2, अनावश्यक खर्च टाळा. 3, आर्थिक शिक्षण घ्या आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. 4, साईड इन्कम सुरू करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा मित्रांना शेअर करा जे या चक्रात अडकले आहेत. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.